राम मंडळी. आम्ही चाललोय प्रयागराजला. चला म्हणलं नवीन वर्ष जरा काहीतरी बनावं म्हणलं, करावं म्हणलं काहीतरी वेगळं, म्हणून आता ब्लॉग बनवायला लागलोय. आता पहिला आपला ब्लॉग आहे, काय म्हणतात त्याला माहित नाही. आमची इकी भाऊ रात्रीपासून गाडी चालवतात, रात्रीपासून. त्यांना समृद्धी महामार्ग एवढा कसा पार केला त्यांना, त्यांचा सुद्धा माहिती. पण भाऊ खचलेला नाही अजून. 3 दिवस झालं झोपलेला नाही, पण अजून खचला नाही. हे आम्ही मात्र हे आमचा ओमकार आता उठलाय झोपेतून. हे निखिल भाऊ, प्रवीण भाऊ, हे आमचं माग मिळून काय निखिल आलाय बघा मुंबईहून, खास करून महाकुंभला जायचं म्हणून. यायचं म्हणलं म्हणजे यायचं, त्याचा विषय त्याचा वेगळा विषय असतो. यायचं म्हणलं की यायचंच, काय विषय. आणि माग बसल्यात आकाश भाऊ आणि आमचे मेवणे आहेत अशोक बावळे. ते काय दिसा ना, सगळे आजारी आहे. आम्ही आमच्या आवाज कळत असत, सगळे जाम झालेलो आहे आम्ही. पण तरी सब तीर्थ बार बार पर महाकुंभ एक बार. जायचं म्हणजे जायचं, विषयच नाही घ्यायचा. एक भाऊ काय बोलायचं का, काय बोलायचं? मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र, जय शिवराय. कुठे आहे तुम्ही आता? मी चाललोय, तुम्ही पण या, पण थोडं विचार करून या, कारण की गर्दीचं प्रमाण जरा जास्तच आहे. त्यामुळे थोडा विचार करून या आणि आपल्या रिस्कवर या. मुंबई एक्सप्रेस हायवे. हा, हे घाट लागलेला आहे आम्हाला, त्यामुळे जरा मोबाईल हालतोय इकडं तिकडं. तुम्हाला अपडेट देत राहतो थोड्या वेळाने. ओके, बाय बाय. काय ओंकार भाऊ, सर माझी जॉब झालेली आहे आता पूर्णपणे ओके मध्ये. जॉब झाली का? जर आता त्या दादांना जर झोप आलेली असेल हा, तर दादा येऊ शकतात माग. सीट पण माग पुढं होते, त्यांना रिलॅक्स मध्ये झोपू शकतात. बरं. इके भाऊ ते म्हणतात तुम्ही कालपासून गाडी चालवताय, तर मी गाडी घेऊ का? तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही 144 वर्षानंतर येणाऱ्या या कुंभमेळ्याला आम्ही आज चाललेलो आहे. तर त्याच्यासाठी मी पण केलेला आहे की स्टार्ट टू एंड गाडी ही मीच चालवणार. तो माझा पण म्हणता येईल, ती मीच चालवणार आहे. पण दादाला माझं एवढं सांगणे की गाडी आम्हाला तिथपर्यंत घेऊन जावी. गाडी नाही जाणार ना, त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्ही वाद नाही, बंद करा. गाडी जाणार, गाडी नाही मानलं पाहिजे. पण भाऊ रात्रंदिवस गाडी चालवणं म्हणजे जोक नाही. त्याला किती डोळे, 2 डोळ्यानेच गाडी चालवतोय. पण 1000 किलोमीटर 1200 किलोमीटर झालाय आतापर्यंत. चष्मे दाखवतो. तुम्हाला चष्मे दाखवतो, थांबा 1 मिनिट. हे कसं घ्यायचं बॅग? मला चष्मा दाखवायचं होतं, तुम्हाला दाखवतो चष्मे. 1 2 3 डे नाईट आणि मॉर्निंग आणि गुड आफ्टरनून, एवढे चष्मे आहेत. भाऊने विषयच घ्यायचा नाही आता, डायरेक्ट आम्हाला प्रयागराजच. विषय संपला. आम्ही बघा घेतलेली आहे नायगाव, म्हणजे आम्ही आपली महाराष्ट्राची बॉर्डर आता सोडलेली आहे. हा, आता आम्ही MP मध्ये प्रवेश केलेला आहे. हा, तर हे MP चा रस्ते आहेत आणि 1 नंबर रस्ते आहेत बघा. 1 नंबर रस्ते म्हणजे आम्हाला असं आपल्या महाराष्ट्रात वाटलेलंच नाही. आपला महाराष्ट्र नंबर 1 आहे, पण हे रस्ते चांगले आहेत. खड्डे कुड्डे नाही. जे स्टार्ट टू एंड अख्खा सिमेंटचा रस्ता आहे बघा. रवी सर, आपण नॅशनल हायवेने चाललेलो आहे. रवी सर, नॅशनल हायवे, हा नॅशनल हायवेने चालल्यामुळे नॅशनल हायवे हे सुपर फास्टच असतात. फक्त आपले जे गावातले रस्ते आहेत ना, हे इथली जी अवस्था आहे तीच आपली महाराष्ट्राची अवस्था आहे. आपण आपला नॅशनल हायवे कुठला आहे? नॅशनल हायवे आपला पुणे मुंबई एक्सप्रेसवे, पुणे बेंगलोर हायवे, हे आपले नॅशनल हायवे. सोलापूर हायवे म्हणजे उदाहरणार्थ तुमचं गावच आहे सोलापूर म्हणजे तुमचा हायवे. असं आहे का? म्हणजे आपण हायवेने चाललोय. हो, आपण हायवेने चाललेलो आहे. फक्त इथं आहे ना थोडं डेकोरेशन केलेलं आहे थोडं, त्याच्यामुळे तो रस्ता बघा. छान फुलं बघा, मस्त पैकी लाल फुलं तुम्हाला दिसत असतील व्हिडिओ मध्ये. खूप छान आहेत, म्हणजे सुशोभीकरण खूप मस्त आहे दोन्ही बाजूनी ना. आणि हे जंगल आहे बघा. हा, साईडनी अभयारण्य. आणि हे तुम्हाला वाटत हे का लावलंय, तर हे ना सिंह वाघ इकडे उडी मारून आहे रस्त्याला, आणि आमच्या गाडी खाली येऊ नये म्हणून त्यांनी या सरकारने असं प्रोटेक्शन केलेलं आहे. हा, हे असं आहे बघा. ब्लॉग म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुम्ही आता नाव ठेवता, पण विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. जेव्हा पैसे येतात ना, पैसे माणसं इडी होतात. इडी म्हणजे
खोटं सांगत नाही, सगळ्यांनी आता हे चालू केलेलं आहे. घरात बसून काय काम नाही ना. अरे, पैसा म्हणजे सर्वस्व नाही हो. अहो पण आनंद आहे ना. आनंद म्हणजे पैशात आनंद बघताय तुम्ही, काय उपयोग नाही मग तुमचा. कशात आनंद बघायचा? हा? माणसात घ्या आनंद, त्यांच्या सुखात अहो, त्यांच्या दुःखात तुम्ही सामील व्हा, पैसे- त्याला आनंद मानते. पैसे- तुम्ही पैशात जर सुख आणि तुमचा आनंद बघत असेल तर तुमचा उपयोग अहो, नाही. आजकाल तुम्ही पैशाने आनंद ब्लॉग काय लॉक बनवता हा रोग आहे. नाही नाही, हे कसं आहे, लोकांना माहिती देतोय आम्ही. माहिती नाही तुम्ही. हे माहिती आहे. हा, काय डायलॉग टाकता प्रवीण शेठ, बोला तुम्ही काय म्हणता ना. इंजिनियर असलं मग ते क्वालिटी कळन आपली हाताने, त्यापेक्षा तुम्ही टाकू नका. ते कसं झालता, आम्हाला इथं तळ दिसलं होतं मस्त पैकी. एक तर 2 दिवस झाला आम्ही आंघोळ्या केलेल्या नाही, नाही रे, एकच दिवस झालं रे दादा. पण असं वाटतं 4 दिवस झाले ना. हा मग ते आता तुमच्या गाडीमध्ये प्रवास आहे एवढं कंटिन्युअसली. म्हणून म्हणलं होतं, म्हणून विके भाऊ म्हणून म्हणलं तुम्ही गाडी बाजूला घ्या. बघा, हे असे विरुद्ध दिशेने गाड्या घालतात, त्रास होतो आम्हाला. कंटाळा आलाय, एवढा कंटाळा आलाय ना, काय सांगावं. या भाऊला कस काय कंटाळा येत नाही, मला त्याचं टेन्शन आले. त्याच्यामुळे मला झोप आहे ना, कारण त्याच्या शेजारी बसलोय पुढं. सिक्रेट आहे ते आपलं. यो भाऊ हाला गेलाय. सिक्रेट कसलं सिगरेट, किस चक्के गाठा का देऊ? नहीं, आपण खाली गोल्ड और सिल्वर खाते. क्या है वो गोल्ड और सिल्वर? नहीं, वो आगे का नहीं बता सकते ना. हमको भी देतो ना गोल्ड और सिल्वर. नाही, काय नाही, चांगलं नसतं ते. लहान मुलांनी त्याचा वापर केलेला. लहान मुलं कोणी हे लहान मुलं मागं बसले. नाही, जे करत नाही ते लहानच म्हणावं लागेल. हा, आम्ही नाही करत असलं. हा, मग तू लहानच आहे ना. तू करतो. हा? करतो दादा म्हण मला. आता हे प्रवीणला माहिती वाटतं. काय रे प्रवीण, सिल्वर गोल्ड? इकडे सिल्वर दे. कुठे चुकायला लागते आता. अरे विके भाऊ घ्या ना पुढे, की भाऊ बंड. हे दोघं जर असं चालेल तुम्ही घालायची कुठं? हे लय चुकत आहे. ट्रक वाले ना मनमाने का. आता हे स्विफ्ट वाला चाललाय. आता हा घुसन का? हा, जा बाबा तू जा. कुठल्या कॅप मधून आहे ना हा? हा, जाऊ का. हे असे टार्झन सारखा जाऊ शकतो. आता हो 15 मिनिटं झालं दोघं सोबतच चाललंय, एक बी पुढे जायना गेलाय. कशी आहे मी गाडी पुढे घालायची. टार्झन सारखा जाऊ शकतो 2 टायरावर. भाऊ घाल बरं म्हणा. तर आपली गाडी घालायची का टार्झन? नाही ना, आपली टार्झन नाही ना, आपली स्पायडरमॅन आहे. स्पायडरमॅन आहे का? हा. मग घाला तरी बघा. मस्त हिरवळ, मस्त पैकी हिरवळ. MP ला आलेलो आहे आम्ही. नुसतं भात दिसतोय. हा भातच आहे. एमपीला भात नसतो. मित्रांनो, आम्ही मस्त पैकी रस्ता चुकलेलो आहे. काय झालंय, त्या पोलिसांनी रस्ता चुकला नाही म्हणता येईल, त्या पोलिसांनी अडवलं. आणि आता एक जण एकी भाऊनी बघितला एक रस्ता आतमधला. बघा, हे असले रस्ते आहेत गावागावातून, जंगलातून टाकतोय आम्ही गाडी. बघा हे रस्ते पूर्ण जंगल आहे. पूर्ण जंगल आहे. काय म्हणलं? जंगलातून टाकतोय. आता बघू काय होत आहे. रस्ता पुढे भेटतोय बघा जंगलातल्या. बघा या. बघा मस्त पैकी आपल्या इडशीचा घाट आहे. सेम दिसतोय तसंच. बघू आता काय होतंय. रस्ता भेटतोय ना भेटतोय. आम्ही बाहेर निघतोय. बोलवलंय. हा ना, तर जाणारच आहे ना डांबरे. आता रस्ता चुकलोय आम्ही, परत रिवर्स घ्यायला लागलोय. कुठं वरती नाही ते, म्हणजे जे पट्टे मारलेत ना तसंच सगळं अक्का जंगलात आणलेलं आहे. काय कळालं नाही गेलंय. जंगलात आणले. पहिले फोन आलाय. बघितलंय मी. पेडगाव नाही काय, पेडगाव पेड बचाव म्हणलं. रोड आहे फक्त थोडा. जंगलात चाललोय. रेंज चाललो होतो ना आपण. छपरा हे काय खालचं गाव. म्हणजे हे रस्ता कुठला? हे रस्ता कुठला? हे रस्ता कुठं इथं? हे आपण आलेला रस्ता आहे ना, तू सांगतो काय कसं आहे. ओ घे गाव खायचं. आणि इकडनं हा रोड आलेला. मोठा शॉट झालेला आहे. आम्ही हे चुकलेलो आहे. हे असं असतंय पुढं बसलो. काय मोजडी पडतोय. कुठं आणलंय जंगलात काय, मला तर घोळ कळाना गेलाय. भीती वाटायला लागली. मोकर फिरायला लागलोय आम्ही कुठं बी. हा ना, तुपते बघ ते सिगरेट. मी सगळा रोड चुकवलेला आहे. इकडे इकडं आणलंय या जंगलात. ठीक आहे, अनुभवायचं तरी कधी होय क्या. इकडे पुढं आता रस्ता बघ नीट सांग. हे बघा जंगल. आयुष्यामध्ये एवढं म्हणजे देवधर्म करायसाठी निघालेले सुद्धा असताना मला जर एवढं देव विघ्न आणत असत, पण देवाच्या जर मनात असत ना तर देव म्हणत. देवाच्या मनातलं देव कसं बी दर्शन घडवणार. अरे विघ्न नव्हतं, मी ते म्हणत गुगल मॅपचे पूर्ण बरोबर. हा नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम.
चला आम्ही अशा प्रकारे रस्ता चुकलो आहे. चुकलो जंगलात आणलंय वाघ कोल्हा दिसला आता इथे एक. काय गेलं? हे तो कोल्हा दिसला कसं सांगू तुम्हाला आम्ही अशा प्रकारे की आमची काय झालेली आहे हाल. ते बघा हत्ती पुढं झालाय बघा हो हत्ती बघा पुढं झालाय. ज्याला म्हणतात ना सुजून घेता येतं तसं असं आमचे हाल झालेत. ते तुम्ही समजून घ्या आता काय म्हणणं मी. 3 दिवस झाला प्रवास चाललोय अजून काय पोचलो नाही. रस्ता बघायचा आहे. रस्ता बघायचा? टेन्शन आलंय. बायको म्हणते तुम्ही एकटे कुठं हरवल्यात गाडी सोडून सगळे घाबरल्यात. आता काय करावं आणलंय जंगलात हो का हे असला वाका वाका करत जंगल आणलंय या पोरांनी. हो का जंगल वाका कसलं दिसतंय काय का. आणि नेमकं बायकोचा फोन आलाय काय करताय चालतोय म्हणलं जंगलात गाडी कुठे आहे इथंच म्हणलं पण तिला विश्वास नाही. हरवलं वाटतं नवरा आपला मग काय एकटाच कुठं जंगलात काय करावं किती अवघड. वाजले तरी काय मग आता वाजल्यात बघ 5. एकच तास आहे आपण. भाऊ दिसतोय पूल आता बघू आता काय होतंय कारण यांनी जंगलातून वाळवंटात आणलेलं आहे बघा. तुम्हाला सगळं दाखवतो का हे बघा. आमच्यात थांबा, थांबा, काय म्हणले आमच्यातच सारं सगळं मग आता काय तुम्ही सारव पुढे बसून गेली काय करणार तुला लय सारं एवढा ड्रायव्हर मस्त ह्यालाच कार द्यायला पाहिजे होती गाडी. यांनी आतापर्यंत प्रयागराज येऊन कुंभमेळा करून सगळं आणला असतं. JCB वाले जरा गाडी काढली तर बरं होईल रे दादा. आडवी थांबले माणसं छोटी गाडी म्हणून आता याला घेरच पडा ना बघा मागा पुढं ढकल पुढं करतोय. कसं काय करावं अवघड झालंय सगळं. महाग घेत नागे वाटवलं नाही तर ते नाही बसत थांबा जरा. दगड आहे का ते वारुळे भाऊ काय होतंय तुला सांग आम्ही येतो ढकलाय. बसेल मला वाटतंय रे. बारक्या पोराला भाऊ इके भाऊ तुम्ही बघा बरं उतरून जरा काय झालंय बघा बरं जरा उतरून. आणि काय झालंय गिअर काढलाय का तोडला मुद्दाम. त्याने उकडून काढला लगता है बोल रहा है मेन रोड तो है लेकिन क्या ये तोड़ डालेगा अभी गियर धड़ंग धुड़ंग टाक देगा वो गाड़ी रुको रुको. यू दे बोल रहा है अबे यू दे बोल रहा है कि अभी आई चूत ए नहीं आपने गाड़ी की माँ होंदे त्याला होंदे नाही जात, अरे नाही यार वो दगड़ है. नाही नाही जात. अरे नहीं बैठेगा अरे येऊ दे म्हणते तर येऊ दे घाल. तुझ्या बाईला टर्न लेफ्ट म्हणा शांत बसतो. इथे जंगलात आणलंय टर्न लेफ्ट करून पण मॅप काय बंद होत नाही भाऊ. मॅप बंद होता आयुष्यात कुठं होय पण मॅप काय बंद होत नाही. रोड लागला बाकीचं काही नाही भाऊ डांबरी रोड लागला रोड झाल्यावर बी पुढे 3 किलोमीटर शिकवले तुला अनुभव असणार त्याने बी अनुभवलं असं ना आपण काय केलं आवडताय जेवढे बी प्रयागराजला आलेत भाऊ आमच्यासारखा अनुभव कोणी नाही घेतला एन्जॉय कोणी नाही केला. काय जंगल आहे का अरे आम्ही एन्जॉय केलाय. पुष्पा पिक्चरच्या तिथं आलोय आम्ही. पुष्पा हे चंदनचे झाड आहेत तस्करी चंदनची सागाची आहे पेन्सिल. मस्त पैकी आणलेलं शिवगंगा आहे. नाही साला. निसर्गाचा आणि गावाचा अनुभव घेत घेत आम्ही इथपर्यंत पोहोचलो. बघा दापोडी आहे काय दापोडी होती ना काय होतं चिरापोडी हे बघा हे बघा जंगल बघा हे बघा इसको बोलते पुष्पराज. हे चंदनचे झाड आहेत. आमच्यासारखा अनुभव कोणीच घेतला नाही. तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा नंबर टाकतो खाली. असले रस्ते सांगतो ना तुम्ही आयुष्यात असले अनुभव कधी घेतले नसते. मग काय व्हिडिओ कॉल करून संपर्क हा मस्त पैकी आम्ही आलेलो आहे मस्त पैकी. आम्हाला हायवेचा कंटाळा आला होता. एमपी तसं आमचं पूर्ण पाठ झालंय आता गाव चिरपोदी चिरबोधी फुलकी नरचोडी बादानी फोदानी वर्गी वर्गी छपरा छपरी खापा डोंगरी डंगरी सगळंच पाठ झालेलं आहे. पण आम्हाला हायवेचा खरं सांगू का आम्हाला आहे ना हायवेचा कंटाळा आला म्हणून आम्ही हा सीन देखो हळू लिहिलो तुम्ही मोबाईल हळू काय केलेले नाही मोबाईल इधर उधर होता है ना हमारे पास वो दस लाओ. सुनो ना ये पत्ते दिख रहे पर ये मेरे को पत्थर भी दिख रहे. हाँ, ये देखो कैसा रास्ता है इधर से लाए. अरे ये पबजी खेलने का मैं अब दिख रहा है सीधे सीधे. देखो देखो ये देखो पत्थर वित्तर. ये पोचिंग की में आए हम लोग अभी. 5 किलोमीटर. अरे इथं दापोडी 5 किलोमीटर आहे. सॉरी वीरपुची काय काय विके चिरापोदी
ठीक आहे, नाव चिरापुडी, वेगळे. तुम्ही चिरापुडी का करायला लागले हा, हे वेगळी नाव ए आहेत भाई पण पण तुम्हाला सफर सांगतो, सफर सफर मस्त. हे पबजीचा मॅप आहे फुल जंगलातला काय नाही, म्हणतो कसं आहे आपण, हे की थंडगार. भाषाच आपली अशी आहे की त्याच्यामध्ये शब्दांना वळण मिळतं. ते जाऊ दे, थंडगार मस्त पैकी बघा हा. हे ना मस्त पैकी मोबाईल आहे पलीकडे जायचं बघा. सगळी सागाची झाड आहे. हे सातपूर लोक कशालाच नाही, पण आम्ही आलो ते बरं झालं. पण तुम्हाला मी इथून द्या तुम्ही त्या हायवे नाही जाऊ. हा. आज लोकेशन आहे पण म्हणजे मित्रांनो मस्त आहे. आम्ही पण ठासून घेतले, तुम्ही तुम्ही बी ठासून घ्या, हा. पण एन्जॉय करणार तुम्ही या रोडला एवढं सांगतो पण तुम्हाला. ठासून का व्हायना, येऊन येऊन येणार तर बाहेरच. थ्रिल पण काय. हा, चला. ठासून किती चला. जरी घेतली तरी किती आम्हाला माघारी पाठवलं तरी आम्ही प्रयागराज करणार. चला आता पुढचं आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू थोड्या वेळात. चला बाय. चला बाय. बाळा काय झालं बाळा? रस्ता चुकला. रस्ता चुकला, टेन्शन नको घेऊ बाळा. जंगलात घातली, टेन्शन नको घेऊ बाळा. नुसती झाडच नुसती झाडं तोडपोजे. जब तक ऊपर वाले का हाथ सर पे है ना हाँ तब तक कोई कुछ नहीं बिगड़ता. तेवढा अभी देखो जंगल में घुस रहे हम. अभी 2 ही मिनट में जंगल में घुस रहे और इससे पहले कहा थे आप? हाँ, इससे पहले कहा पे था? जंगल में मंगल. एक जण वेगळं सांगते, एक जण म्हणते 2 किलोमीटर, एक जण म्हणते 23 अभी देखो किलोमीटर. सूर्य भी मावळ रहा है. 3-4 गाव. अंधेरा होने को आया है. मराठी बोला ते- ते मराठी नाही बोला. हाँ? ते नाही का, सूर्यमावळच्या आधी आम्हाला कसं वेत नाही निघायचं. हा, मग काय? मराठी बोला आम्ही ते वन अरे ये बिरलं. रोड देखो खाली. हाँ, तुम रोड देखो तुम. गलती हो क्या थे हाँ. नजर हटी नजर दुर्घटना इधर नीचे तुम हाँ स्टीयरिंग पे हाथ रखो डायरेक्ट नहीं. हाँ, तुम कितना में राइडर हो? टेंशन मत. टेंशन मत. टेंशन 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 आता है डायरेक्ट तुम्हारा राइडिंग देख के. अरे टेंशन आएंगे तो सब लोग अरे अरे पण मराठी बोल ना नको, कुठे नको, हिंदीला बहुत आहे? बड़ी बात. नको ही मागची दोघं ती करावं. यांची लग्न व्हायच्यात. यांची लग्न व्हायच्यात, ह्याचं काय वरती व्हायचंय. कुठं झाले लग्न? अरे हीच काय मी नाही लग्न. हा, तूच मी नाही. हळूहळू जाऊ दे मग. शिरपोडी 3 किलोमीटर हळू जाऊन दे भाऊ. ऐक ना ते पाण्या दिवशी चला चला गेलं पळालं. माग बघ किती सूर्यास्त व्हायला लागले. चला सूर्यास्त व्हायला लागला. चला 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 चला. माकडे दिसलो होतं आम्हाला. आम्ही त्याला बिस्किट टाकत होतो पण ते पळायला घाबरलं वाटतं. ते म्हणते मी काय विषय नाही. का इकडं बघा अख्ख्या दरीमध्ये आलोय आम्ही आता. शांत बसा, मासा आहे. खोलदरी हा, फुलदरीत आलोय. बघा, हे रस्ता बघा फक्त तुम्ही. तीच खरी. ते काढ ते पुढचं रूम मला ते सगळं रिफ्लेक्ट व्हायला लागले. व्हायला लागले का हा, नाही हे राहू दे. ऐक ना ए थोड़ा रुको बात मत करो. बात मत करू अभी. हॉर्न देतो तुम. ए चलो वो बंदर जबलापूर टंकी किती आहे रे? तुला घाबरायला लागलाय ना? घाबरायला काय होतं? डिकले बॉय ना त्याच्यावर टेन्शन काय नाही. काय टेन्शन नाही. पहले जबला तू घाबरतो? नो. हा. अभी ये साइकिल पे जाएगा क्या? राइट, राइट, चलो, राइट. नको, चलो, राइट. चलो बाय बाय. डर जाएंगे. वो दड़न लाने को गया था हा. गिरनी में. वो दळण वळण करने को गया था. बंदे लोग आ रहे हैं. ओम भगनी भागो उधरी बट. अरे ये दूसरा ही ट्रैफिक लग गया. ये दूसरा ही ये ट्रैफिक लगा. अभी इन्होंने हमारा रास्ता ब्लॉक किया है. इनका प्लान है हमको लूटने का. इनको हमको लूटने का प्लान है. मारते काय को हम एमपी में आहे. काचावर घेणे वाले. हा. काम काचावरती घेणे वाले आहे. हे घाबरायला लागले. मगापासून म्हणतो हे गपाई आकाश के पड़ गए केवढी थी. हे इनका गैंग बहुत बड़ा है. आई घातली चंदन का कशाला? लाकूड लेके जा रहा घर. शेकोटी के लिए. आ जा रे. हे बी आलं. यांचा बी रस्ता अडवलाय. त्यांनी सांगितलं मी सांगतो ना. काचावर घ्या. अयो 3 किलोमीटर लाईन आहे. आम्ही तेच म्हणतो. जाऊया आता काय आहे. पिक्चर थांबा व्हिडिओ काढू. अशा प्रकारे आमचं सॉफ्टवेअर ट्रॅफिक वर्जन आहे ते विचार. नाही नाही लेटेस्ट प्रकरण आहे. आता या चालल्यात गाया कडला. आता आम्ही जाऊ. वो कितने दिन का है भैया? वो बच्चा कितने दिन का है? 15 दिन का. अच्छा चलो. अच्छा लगा मिलके सबको. चलो टाटा बाय बाय. फिर मिलेंगे चलते चलते. कभी आएंगे रास्ता घूम के चुकने से बात इधर मिलेंगे तुमको सबको. अच्छा मिला सब लोगों को मिलके. चलो बाय बाय टाटा एवढं बाय झालं एका बाय. बघायला हात जय नाही गो लावला. माता की. गो माता की जय. हा. भाऊ आपल्या बघ गोमाता भेटली सगळं. काय झाला की लांब आलाय ना. आंबा म्हणजे तिचे ह्याला काय कळाला. तरी आमचा टाइमपास चाललाय म्हणून बरं आहे. या आता हे आम्ही आज चालू केले पहिला व्हिडिओ म्हणून आंबा आमचा झालेला नाही. नाहीतर या व्हिडिओमुळे आमचा टाइमपास झालेला आहे.
मस्त पैकी हे बघा कुणाला आवडू नाही आवडू आमचा एन्जॉय झालाय. लाईक शेअर फॉरवर्ड सगळं कमेंट विमेंट करा. कोण कसं आहे कोणाची क्वालिटी काय काय क्वालिटी होईल. क्वालिटी ठेवा पिक्चर मध्ये मग जे जशी क्वालिटी तसं घ्या. एवढा आहे आदिवासी पिक्चर. आज गाड्या आले गावात आपण. हा आदिवासी भागात आलं ना. एनजीओ बेनजीओ उघड्या पाहिजे थोडा एनजीओ आपला. हा नाही गावात आहेत पैसे आणले देऊ का असं बी द्यायला आणले मी. मस्त आदिवासी भाग आहे. ती एक आजी दिसते का तुम्हाला किती लांबून लाकडं गोळा करून संध्याकाळी. आणि इकडून कुठून आले. सरकारने इकडे करत पेटून ठेवायचे काय. खर तर सरकारने इकडे लक्ष दिलं पाहिजे. जंगलात कुठं आलंय कसं आलंय आता हे मोबाईल हालायला लागलाय कारण का तर रस्ता समृद्धीला एवढं काम केलंय. तरी बी रिलॅक्स आहे मी. भाऊ ह्या ब्लॉगचा आनंद आहे ना तुम्ही आज नक्कीच घेणार 4 वर्षांनी. अगर उद्या जेव्हा मी टाकल का युट्यूबला तेव्हा तुम्ही बघताना हसाल. गाणं टाकतो का मला कुठला. हा म्हणा तुम्ही काय म्हणले काय तुम्ही आता शेअर म्हणत काय सांगायचं पुढे. मी सांग मला दम लागलाच मग काय चालताना घरचे म्हणते एकट्याला हरवलाय काय तू घर सांग कुठे हरवलंच मला जंगलात आलं म्हणलं जंगलातलं हरवलंय. 3 किलोमीटर की भाऊ काय नको भाऊ मला आता व्हिडिओ नको जेवण नको आणि झोप नको. मग काय पाहिजे हायवे पाहिजे भाऊ. कुठं आणलंय बघाय भाऊ, मला आता हायवे पाहिजे फक्त बस भाऊ. नको भाऊ. अरे ते पिक्चर नाही का ते हायवे अरे हायवे कुठे ओरडू बाळा इथं गोळा होती. ह्यो तो वाय टाकलाय माग बसून ओरडू नको. वाय टाकायला आपण एमपी कॉलेजला नाही भाऊ गेडवणी करू. मध्य प्रदेशला एमपीचा लॉंग फॉर्म इथला वेगळा आहे आणि तिथला वेगळा आहे. पकड़ नहीं रहे ये इधर. अरे अरे 3 घंटे के बाद हमको डामरी मिला रे बाबा. 3 घंटे के बाद नहीं तो वापस गाँव में जाएंगे. इधर इधर हाईवे हाईवे क्या है. अरे हाईवे को जाने का है. अरे हाईवे किधर से सीधा इधर से नहीं क्या? बोला है. आता आम्ही इथं थांबलेलो आहे. तुम्ही रांग बघू शकता. मला 500 किलोमीटर वरच अलीकडं अडवलेलं आहे. नुसती रांगच रांग आहे आणि नेमकंच आमची दुसरी तिसरी गाडी आहे. हे बघा हो काय विके तिथं बांधा गेलाय त्याचं ID कार्ड दाखवते की बाबा आम्ही पुण्याहून आलोय VIP लोक आहे सोडता का आम्हाला. पोलीस म्हणला थांब 2 मिनिटं सोडतो. आता शिका आम्हाला सोडलंय 2 तासांनी. जाणे बघा ही जनावर कशी पळायला लागले हो का सगळे पळायला लागले एका मागे बांग बांग निसते. क्रुझरवाले बंद कर. क्रुझरवाले पळतय सगळीच पळत. ये तो आउटसाईड ये घालाय अंगाव. थोडं मला कुठे आता म्हणलं या गर्दीत थांबण्यापेक्षा मस्तपैकी जेवण करू कारण आधीच 2 तास झालं थांबलो. अजून किती वेळ झालं थांबू देत म्हणून म्हणलं आता मस्तपैकी धक्का मारून घेऊ. शेवट टोका गाडी इथं लावली सगळं फुले. शेवट इथं जेवाय बसलो. काय करणार भूक लागली होती मला जेवा आता इथं नुसतं मागवलंय. आता शेवडा बेवडा आहे आपल्या घरचा मस्त खाऊन चपाती बिपाती. आता जेवतो आम्ही इथं बनेलमध्ये भांडून आणली. चला भेटू आपण आता पुढच्या भागात. ब्लॉग जरा मोठा होतोय. चला बाय.